जय शिवराय मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या योजना आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवल्या जात आहेत। अर्थात ज्याचा अर्ज पहिला येईल किंवा जो अर्ज प्राधान्याने पहिला पात्र होईल अशा अर्जदार शेतकऱ्यांना पुढे सोडतीमध्ये पात्र केलं जात आहे। आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलेले याच्या अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीच्या आधारे लक्षांकाच्या आधारे सोडत लागली जात आहे। गेल्या 8 दिवसामध्ये प्रत्येक 8 दिवसाच्या अंतरावरती एक सोडत लागलेले 8 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा एक सोडत लागलेली आहे, ज्याच्यामध्ये आता लाभार्थ्यांना पुढील 7 ते 10 दिवसामध्ये आपली कागदपत्र अपलोड करावीत अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा एकात्मिक फलोत्पादन असेल, फळबाग लागवड असेल किंवा इतर जे काही विविध बाबी राबवल्या जातात, या विविध बाबींसाठी लाभार्थ्याला पात्र करून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे। यापूर्वी आपण बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्र लागलं याच्याबद्दलची माहिती घेतली होती, परंतु ही माहिती घेत असताना बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी असणारे आराखडे असतील, एस्टिमेट असेल किंवा इतर विविध योजनांसाठी लागणारे बंधपत्र असतील, सहमती पत्र असतील, ही मागितली जात होती किंवा कशी उपलब्ध केली जातील अशा प्रकारे विचारणा केली जात होती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच कागदपत्र पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंक मध्ये विविध प्रकारचे बंधपत्र, सहपत्र किंवा तुमचे जे काही आराखडे असतील, एस्टिमेट असतील, कांदा चाळ छोटी असेल मोठी असेल त्याच्यासाठी लागणारे जे काही एस्टिमेट असतील किंवा फळबाग लागवडीचे एस्टिमेट असतील, हे सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ज्या योजनेसाठी जी काही कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्र आणि त्याच्यासोबत लागणारी ही कागदपत्र आपण या ठिकाणी जोडू शकता। कृषी यंत्रीकरणासाठी लागणारं कोटेशन टेस्ट रिपोर्ट तुम्हाला ज्या काही विक्रेत्याकडून तुम्ही ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहात त्या ठिकाणी उपलब्ध होते। टेस्ट रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध होत आहेत आणि बाकीची जी काही कागदपत्र आहेत ही कागदपत्र तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती। याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल किंवा इतर जर काही कागदपत्र आवश्यक असतील तर नक्की कमेंट करा, ती सुद्धा तुम्हाला नक्की उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।